अमृताले फिटनेस क्लब यूट्यूब चैनल में स्वागत है। जैसे हर रोज सुबह 5:30 बजे हम मिलते हैं ना, आज भी हम 5:30 बजे मिल रहे हैं आपके साथ। देखो, आज का दिन भी बहुत अच्छा जाने वाला है क्योंकि हम सब टॉक्सिन बाहर गिराते हैं। तो देखो, ये सुपर वेलनेस कोच उमारानी मैम का अभी अभी ही वर्कआउट हुआ है। बहुत टॉक्सिन बाहर गिरे हैं। अभी तो हम प्राणायाम कर रहे हैं क्योंकि हमारे हर कोशिका को प्राण वायु लगता है, इसलिए हम प्राणायाम करते हैं। तो देखो, प्राणायाम कैसा करते हैं, क्यों करते हैं, कितना करते हैं, क्या करना है, कैसा करना चाहिए, कृति कैसी होनी चाहिए, ये देखकर आप कर सकते हो। तो चलो, हम स्टार्ट करने वाले हैं। सुपर वेलनेस कोच, खड़क कोच, नांदेड़ एक्सप्रेस उमारानी मैम के साथ। यस, रेडी है उमारानी मैम आप? देखो, अभी वो रेडी है, उनके साथ हम चलो चलेंगे प्राणायाम के लिए। यस मैम। फर्स्ट प्राणायाम आप स्टार्ट कर सकते हैं। यस, व्हेरी गुड, खूप सुंदर। तो चलो, आता आम्ही पहिला प्राणायाम सुरू करत आहोत। भस्त्रिका प्राणायाम, पहला प्राणायाम तो था भस्त्रिका। तो देखो, पहला प्राणायाम इतना बढ़िया होता है। देखो, स्टार्ट कर रहे हैं। तो भस्त्रिका प्राणायाम से देखो क्या लाभ होता है। हमारी सर्दी होती है, पड़से होते हैं, दमा, एलर्जी, थायराइड जो होता है, टॉन्सिल होते हैं, हृदय, मेंदू, जो हमारा मानसिक रोग, इससे अच्छा होता है क्योंकि हमारे फुफ्फुस है ना, बहुत सशक्त होते, शुद्ध प्राणवायू हृदयाला आणि मेंदूला मिळतो। त्यामुळं काय होतं, वात, पित्त, कफ, आपले हे जे विकार आहेत, हे प्रकृती आहेत ना, त्यांना प्राणवायू मिळतो आणि आपलं सर्व वात, पित्त, कफ हे स्थिर राहते। म्हणून भस्त्रिका प्राणायाम करणं अतिशय आवश्यक आहे। देखो, श्वास लेना है और श्वास छोड़ना है। श्वास लेंगे, श्वास छोड़ना है। देखो, हमने 100 बार किया है, मगर ये 2 मिनट तो करना चाहिए कम से कम। तो चलो, कोई बात नहीं है, हो गया है 2 मिनट बोल रहे हो वेलनेस कोच। तो अभी इसके बाद हम कपालभाति करने वाले हैं। जो हम श्वास बाहर छोड़ते हैं, खाली श्वास बाहर छोड़ते हैं, अंदर लेने की कोशिश नहीं करना क्योंकि ऑटोमेटिक अंदर जाता है। कपालभाती या प्राणायामावर श्वास मुद्दामून प्रयत्नपूर्वक आत भरायचा नाही। नैसर्गिकरित्या जो श्वास आत जातो ना, तो आपोआप जात राहतो। नाकपुड्याद्वारे श्वास बाहेर मध्यम गतीने किंवा शक्तीने तुमच्या कुवतीप्रमाणे सोडा। एकाग्र पूर्णता श्वास बाहेर सोडता आला पाहिजे। जसा लोहाराचा भाता असतो ना, तसा प्रकारे आपलं पोट झालं पाहिजे। येस, याचा फार फायदा आहे। पचन क्रिया छान होते, उत्सर्जन क्रिया छान होते, प्रजनन क्रिया छान होते, चेहऱ्यावर ओज येतो, तेज येतो, मेकअप करायची गरजच नाही। एकदम मेकअप करते कपालभाती। यस 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 यस, सौंदर्य झळकते। आपला हार्ट मधील ब्लॉकेज निघून जातात, असले तरी नसले तर खूपच छान। आणि आपल्या फुफ्फुसाचे म्हणजे लंग्सचे कार्य खूप छान होते। मला लठ्ठपणा असेल, मधुमेह असेल, बद्धकोष्ठता असेल, मूत्राशयाचे किडनी स्टोनचे त्रास असतील, वात असेल, विकार असेल, कॅन्सर सारखे रोग सुद्धा, कफ, कोणाकोणाला दमा असतो, हे सगळे व्याधीसाठी कपालभाती एक रामबाण उपाय है। तो देखो, श्वास बाहर छोड़ना है। यस, कितना बढ़िया करे कपालभाती। चलो करो, 5 मिनट करना है अभी।
कपालभाति प्राणायाम बहुत बढ़िया किया है सबने। यस। तो अभी हमें अनुलोम विलोम करना है 5 मिनट के लिए। यस। व्हेरी गुड, बहुत बढ़िया कर रहे हैं सब जण। अनुलोम विलोमची क्रिया खूप सुंदर आहे। उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास भरावा। सुरुवात कशी करावी सांगितले, बरोबर आहे? नंतर डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडावा। परत उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास भरावा व डाव्या नाकपुडीने तो सोडावा। असे चक्र पुन्हा पुन्हा करावे, म्हणजेच अनुलोम विलोम। यस। किती छान समजलं सर्वांना, किती छान करत आहेत, करेक्ट एकदम। येस। याचा लाभ तर खूप सुंदर आहे। वात, पित्त आणि कफ ही आपल्या प्रकृती, सर्दी, पडसे आणि हृदयाच्या धमन्यामध्ये आलेले अडथळे दूर होतात। म्हणजे अनुलोम विलोम केलं म्हणजे आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही। किती छान, साधा साधा सोपा प्राणायाम आहे ना। हार्ट अटॅक नको ना, अनुलोम विलोम करायचंय। आणि रक्त जे आपलं अशुद्ध असते ना, ते सगळं रक्त शुद्ध करते। पहा, किती ब्रह्ममुहूर्तावर आपण रक्त शुद्ध करत आहोत। सगळे झोपले, आपण जागी। यस, कितना बढ़िया। तो चलो, अनुलोम विलोम कितना सुंदर कर रहे हैं सब, बहुत बढ़िया। यस यस यस।
डाव्या नाकपुडीनं श्वास सोडायचा शेवटी. याची म्हणजे प्रक्रिया आहे. यस. यानंतर आता आपल्याला एक एक मिनिटाचे प्राणायाम घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये उज्जैनी प्राणायाम घ्यायचा आहे, आणि परत भ्रामरी प्राणायाम घ्यायचा आहे, आणि परत बाह्य प्राणायाम घ्यायचा आहे, आणि अग्निसार. बाह्य प्राणायाम खूप सुंदर असतो. कारण बाह्य प्राणायाम करते वेळेस कशी कृती करायची माहिती आहे का? उमाराणी मॅम कृती करून दाखवतील पहा. प्रथम दोन्ही नाकपुड्याने श्वास आत दीर्घ श्वास घ्यायचा आहे, जोरात. नंतर श्वास जोरात बाहेर सोडायचा आहे. मूलबंध, उडियान बंद आणि जालंधर बंद, हे तीन बंद इथं बांधावं लागतात. 10 ते 15 सेकंद श्वास बाहेर रोखून ठेवायचा आहे. श्वास घेण्याची इच्छा होईल त्यावेळेपर्यंत हे तिन्ही बंद हटवून हळूहळू श्वास घ्यायचा आहे. मूलबंद म्हणजे काय माहितीये का? नाभीचा खालचा भाग मूत्राशय व गुदद्वारामधील शिवणी आकुंचित करून वर उचलणे, त्याला आपण मूलबंद म्हणतो. उड्डाण बंद म्हणजे काय माहितीये का? ओटीपोटासह पोट शक्यतो अधिकाधिक पाठीकडे ओढून घेतो, त्याला आपण उड्डाण बंद म्हणतो. आणि जालंधर बंद म्हणजे काय? मान झुकून हनवटी कंटुकुपावर दाबणे, त्यावेळी छाती ताणलेली असते, त्याला आपण जालंधर बंद म्हणतो. हे तीन बंद आपल्याला बाह्य प्राणायामामध्ये लावायचे. आणि तसंच अग्निसार त्या प्रकारचंच करायचंय, बाह्य प्राणायामासारखंच करायचंय. पण क्षमतेनुसार आपला श्वास बाहेर रोखून तेवढे पोट आत ओढून आतमध्ये आतमध्ये करायचे, त्याला आपण अग्निसार म्हणतो. तर आलं लक्षात तुमच्या? माहिती लक्षात आली का? व्हेरी गुड. मांबडे मॅम म्हणतात यस, माझ्या लक्षात आलंय. तर चला आपण आता कृती करूया. रेडी आहेत कृती करायला? व्हेरी गुड, रेडी आहे बोल रहे हम, है की? बहुत बढ़िया. बाह्य प्राणायाम, बाह्य प्राणायाम. बघायचं श्वास लेना है. बघायचं श्वास लेना है. यस. बघायचं ठीक आहे. वेरी गुड. अभी अग्निसार पेट हिलाना है, अग्निसार करना है. यस. अपनी कार्यक्षमता उत्तर करना है. यस. अपनी कार्यक्षमता को उत्तर करना है. वेरी गुड. ठीक है. और एक बार फिर. यस. सांस लेना. सोच बेटा. यस.
हमने बाह्य प्राणायाम और अग्निसार किया है। कितना बढ़िया लग रहा है, हल्का हल्का लगता है ना? अच्छा लगता है। वेरी गुड। तो चलो ब्राह्मणी प्राणायाम करेंगे। यस। अब ब्राह्मण के पहले हम उज्जैनी करेंगे, उज्जैनी। उज्जैनी। थायराइड कम करना है हमारे। थायराइड कम नहीं, थायराइड नहीं होने देना है, तो उज्जैनी करना है। यस। ये हमारा कंठ होता है ना, कंठ। ये, इसको थोड़ा अंदर लेना चाहता, अंदर से ओढ़ना है, और श्वास घर्षण करना है अंदर। ये देखो, ये जा रहा है अंदर, ऐसा करना है। चलो करेंगे। थोड़ी खांसी आएंगी तो समझना क्या कुछ दोष है, खांसी आएगी दोष है समझना, तो करते रहो। और एक बार। और एक बार करना है। यस। वेरी गुड। चलो और एक बार। ये जो उज्जैनी प्राणायाम है ना, बहुत बढ़िया फायदा कर देता है। हे प्राणायाम कैसा करते हैं, कंठ आकुंचन किया हमने, कंठ आकुंचन करून श्वास आत घेतलाय आम्ही, कंठ आकुंचन केलंय, कंठामध्ये श्वासाचं घर्षण करून आवाज करतोय आपण 10 सेकंदामध्ये, तेथेच रोखून धरतो आपण श्वास, बरोबर आहे? आणि तिथे जालंधर पण लावतो, म्हणजे हनवटी आपण खाली टेकवतो, त्याला जालंधर आपण शिकलं ना आता, जालंधर म्हणजे काय? येस. त्याला आपण जालंधर बंद लावतो, आणि उजव्या नाकपुडीने उजव्या हाताने अंगठ्याने बंद करून नाकपुडीने संतपणे श्वास आपण बाहेर सोडतो. अशा प्रकारे आपण उज्जैनी प्राणायाम केले. येस. आता आपल्याला काय करायचंय, कोणता प्राणायाम करायचा आहे? सांगा ना. ब्राह्मरी करायचं. येस येस, ब्राह्मरी प्राणायाम. दोन्ही हाताच्या तर्जनीने भोवयाच्या भागावर म्हणजे कपाळावर अलगद दाब द्यावा. दोन्ही अंगठ्याने दोन्ही कान बंद करावे. उरलेले 3 बोटे नासिकाजवळ डोळ्याच्या खोबणीत हलकेसे ठेवावे. श्वास आत घेऊन नाकाने श्वास सोडायचा आहे. नाद रूपात भ्रमराप्रमाणे ओमकारचा उच्चारण करायचे. याचा लाभ फार खूप छान आहेत भ्रामरी प्राणायामाचे. मानसिक ताणतणाव कमी होतो, चंचलता दूर होते, मन एकाग्र राहते, मन भटकत नाही, दिव्य आनंद प्राप्त होतो, स्मरणशक्ती वाढते, हृदयरोग, उच्च रक्तदाबाला प्राणायाम हा खूप छान आहे. बीपी ज्याला आहे ना, त्याने तर हा प्राणायाम खूप छान करावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, आपलं माइंड, आपली बुद्धी, आपला मेंदू आहे, हा प्राणायाम जर दररोज 50 की 100 वेळेस करतो, तो जगामध्ये नंबर 1 वैज्ञानिक सारखी त्याची बुद्धिमत्ता होती. काहीही तुझा शोध लावू शकतो. फार ताकद आहे ह्याच्यामध्ये. चला स्टार्ट करेंगे. ब्राह्मर. यस.
तो देखो, बहुत बढ़िया किया है अभी तक तो सबने। यस, मेरा माइक बंद था, आपको कुछ भी सुनने नहीं आया, बहुत बड़बड़ किया है अभी तक तो। यस 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 यस। तो चलो, अभी हो गया ब्राह्मरी। तो चलो अभी स्टार्ट करेंगे हम ओमकार। यस, ओमकार उच्चारण। ओम का उच्चारण करना है। अकार उकार है ना? यस सर, मकार। तो ओमकार का बहुत फायदा है। यस यस यस। चलो करते हैं हम ओमकार उच्चारण। श्वास प्रश्वासावर लक्ष केंद्रित करायचे. मन स्थिर ठेवून नाक बंद न करता श्वास पूर्णपणे आत घ्यायचा आहे. ओम प्रणवचा श्वास सोडायचा. अकार उकार तोंडाने आवाजाचं उच्चारण करून प्रश्वासाच्या सुमारे असा एकूण प्रश्वासाच्या सुमारे 75% वेळ, उर्वरित 25% वेळ तोंड बंद करून फक्त नाकाने म म्हणावा. अशा प्रकारे. यस. चला, कोण कसं म्हणते काय माहित नाही. मी सगळ्यांना अनम्यूट देतोय, किती छान म्हणतात बघू सगळे. येस, अनम्यूट दिले, तुमचा ओमकारचा उच्चारण येते का पाहू द्या मला माझ्यासह. चला स्टार्ट करूया. ओ श्वास घ्या. चला श्वास घ्या. चला श्वास घ्या. यस, आपण थांबूया. चला ध्यान लावा. आपल्याला काही तरी आरोग्यावर आपल्याला ऐकायचंय. येस, पूर्णपणे ध्यान लावून बसायचं छानस. आणि कालचा राहिलेला आपला अर्धवट आरोग्याविषयीचा आपल्याला व्हिडिओ आपल्याला ऐकायचा आहे. येस. तर चला, शांत चित्तानं बसायचे सगळ्यांनी. मस्त एकदम परिपूर्ण ध्यान लावायचे आणि ऐकायचे. येस. एनर्जी ड्रिंक आत्ताच नका घेऊ. प्राणायाम केल्यानंतर, कपालभाती केल्यानंतर घ्यायचं नाही. चला, रेडी आहेत सगळे? व्हेरी गुड. वेळ होतोय आपला, आपल्याला ऐकायचं. येस तो आकंठ येस येस. आहे व्यायाम. पूर्वीच्या काळी हालचाली खूप असायच्या आणि विशेषतः पोटाच्या हालचाली असायच्या. पुढे वाकणं असायचं. अगदी 15-20 वर्षांपूर्वीपर्यंत काही ना काही कामं पुढे वाकून करावी लागायचीच. बरोबर. किंवा उडबस करावी लागायची. प्रत्येक घरात आपल्या लहानपणी सुद्धा टेबल खुर्च्या इतक्या सामान्य नव्हत्या. तुमच्याही लहानपणी कदाचित असेल की खाली बसूनच जेवायची पद्धत होती. म्हणजे उडबस व्हायची, खाली बसणं व्हायचं, त्या भागाला हालचाली व्हायच्या. आता काय स्टाईल आहे? सकाळी उठलं की खुर्चीवर बसणे, पुन्हा ऑफिसला जाऊन खुर्चीवर बसणे, गाडीतून पुन्हा परत येणे, येऊन सोफ्यावर बसून टीव्ही पाहणे. तर ही जी फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे ती कमी होते. आपण काही टेबल खुर्च्या नाहीशा करू शकत नाही, पण आपण थोडी जीवनशैली बदलू शकतो की मुद्दामून खाली बसणे जेवण्यासाठी. खूप चांगली सवय आहे जेवण्यासाठी खाली बसणे. मांडी घालून बसलात तर तुम्ही 2 घास थोडे कमी खाऊ आपण, त्याचाही कारण चांगला फायदा होतो. जे मी मगाशी म्हटलं, जेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. आपल्या पोटाची 4 भागांमध्ये कल्पना करायची. 2 भाग घन पदार्थ, 1 भाग द्रव पदार्थ आणि 4था भाग वायूच्या संचरणासाठी रिकामा ठेवायला हवा. हा नियम लक्षात ठेवला पाहिजे. आणि मग जर आपण खाली बसून जेवलो तर आपोआप थोडं आपण 2 घास कमी खातो, आकंठ खात नाही, आणि त्याचा परिणाम आपल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी चांगला होऊ शकतो. म्हणून जेवताना खाली बसणं हे मी जीवनशैलीतली पहिली टिप, की जेवताना खाली बसा. दुसरी टिप, फिजिकल ऍक्टिव्हिटीज जास्तीत जास्त होतील अशी निमित्त शोधून काढा. म्हणजे ऑफिसमध्ये तुम्हाला 7-8 तास काम आहे, पण तासाभराने उठा, थोडं स्ट्रेचिंग करा, थोडं उभं राहून काम करा. फोनवर बोलताय तर चालता चालता करा. जेवणानंतर थोडी चक्कर मारून या. सकाळी व्यायाम करा.
म्हणजे जेवढं तुम्ही शरीर काय म्हणायचं त्याला हलत राहाल, ऍक्टिव्ह राहाल, तेवढा तुमचा फॅट कन्झम्पशन, जे फॅट अक्युम्युलेशन आहे ते बॅलन्समध्ये राहील. ही दुसरी टिप, व्यायाम आणि फिजिकल ऍक्टिव्हिटीज. तिसरी म्हणजे झोप. विहार म्हणजे तिसरी आपल्या जीवनशैलीतली महत्वाची आहे. तर बरेच जण दुपारी झोपतात, विशेषतः महिला. जेवण झालं की पाय लगेच बेडकडे वळतात, इतकी झोप येते. त्याचं 2 कारण आहेत. एक तर आकंठ जेवण केलेलं असतं, खूप जेवण केलं की लगेच झोप येते, किंवा खूप जड पदार्थ खाल्लेले असतात त्यामुळे झोप येते. तर जेवणानंतर झोपू नका. झोपायचंच असेल, ज्यांना नाईट शिफ्ट असते किंवा दुपारी झोप येतेच, त्या लोकांनी आधी थोडं झोपा आणि नंतर जेवा. यांनी सुद्धा खूप फरक पडतो वजनामध्ये. दुसरं, रात्रीची झोप. बरेच जण आजकाल विनाकारण जागरण करतात पहा. म्हणजे मी बऱ्याच पेशंट्सना विचारते, ज्यांना काम आहे रात्रीचंच, आता नाईट शिफ्ट आहे, त्यांना काही त्याला ऑप्शन नाही, पण काहीही कारण नसताना फक्त फोन बघत राहणे किंवा विनाकारण जागरण करणे, ही जी आजकाल काय म्हणायचं त्याला एक सवय अंगवळणी पडत चालली आहे, ती तुमच्या वजनासाठी सुद्धा घातक आहे. करेक्ट. आपण आज वजनाविषयी बोलतोय म्हणून मी हा पॉईंट सांगते, बाकी त्याचे बरेच साईड इफेक्ट आहेत. पण वजन वाढण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे रात्रीचं जागरण. तुम्हाला 12 ते 4 या वेळात गाढ झोप लागलीच पाहिजे, तर तुमचं शरीर प्रमाणात राहील आणि मन आणि मेंदू सुद्धा चांगले ऍक्टिव्ह राहतील. करेक्ट. तर हा झाला दुसरा मुद्दा, झोप. पहिला आहे जेवणाची पद्धत, दुसरा आहे झोप, किती वाजता तुम्ही झोपताय, आणि तिसरी याच्यातली एक गोष्ट आहे जेवणाच्या वेळा. आपण त्या पण सवयीमध्ये घेऊया. तुम्ही मला सांगा, दुपारचं जेवण किती वाजता करता? 1:30 वाजता. 1:30-2ला. आणि रात्रीचं? माझं 7 वाजता होतं. अरे वा, खूप छान. तर याच्यात ब्रेकफास्ट करता आणि सकाळी ब्रेकफास्ट. आपली भारतीय पद्धत बैठ्या लोकांसाठी आयडियल जी आहे, जर 40शी क्रॉस केली असेल तर विशेषत्वाने, की सकाळी 10 ते 11 या वेळात जेवण व्हायला हवं. कारण पित्ताचा जो काळ आहे तो 10 ते 2 आहे. बरोबर. 2 वाजल्यानंतर तुमचं शरीरातलं पित्ताचं काम कमी कमी होत जातं, म्हणून पचन जे आहे ते 2च्या आसपास पूर्ण व्हायला पाहिजे. अच्छा. तुम्हाला 10 वाजता खूप चांगली भूक लागते. तुम्ही जर कधी ऑब्झर्वेशन केलं तर 10 वाजता चांगली भूक लागते, आणि बऱ्याच जणांना संध्याकाळी 5-6ला खूप भूक लागते, आणि त्या वेळात मग काहीही जे अवेलेबल असेल ते खाल्लं जातं. तर दुसरा सल्ला असा की संध्याकाळचं जेवण शक्य तितकं सूर्यास्ताच्या जवळपास करा. एवढे 2 बदल केलेत तरी पोटावरचं फॅट खूप फास्ट कमी होईल. एक सगळ्यात महत्वाचा सल्ला म्हणजे तुम्ही रात्री जे काही खाता, 7 नंतर जे काही खाता, त्याचं रूपांतर एकतर कोलेस्ट्रॉलमध्ये होतं, एकतर शुगरमध्ये होतं, किंवा पोटावरच्या फॅट्समध्ये होतं. हे 100% आहे. बरोबर. क्या बात आहे. म्हणजे हे माहीत असतं, पण ना हे थोडंसं आतमध्ये रुजवायला वेळ लागतो, आणि मला असं वाटतं आपलं पॉडकास्ट हेच काम करतंय सध्या. कारण सकाळी ब्रेकफास्ट खूप चांगला केला पाहिजे असं म्हणतात सगळेजण, आणि दुपारचं जेवण कमी, आणि मग त्याच्यानंतर रात्रीचं जेवण आणखीन कमी. अर्थात 7 पर्यंत जेवायचं हे आमच्या घरामध्ये सुरुवातीपासून आहेच आहे. मला खूप जण विचारतात सुद्धा की नंतर तुला भूक लागत नाही का वगैरे. तर भूक नाही लागत, मला अजिबात नाही लागत, पण नंतर जर चुकून मी खाल्लं ना की रात्रीची झोप छान नाही लागत मला. अगदी बरोबर. जेवण आणि झोप यात कमीत कमी 3-3.5 तासांचं म्हणजे 1 प्रहर एवढं अंतर असलंच पाहिजे. आजकाल आणि सगळे पाश्चिमात्य सायंटिस्ट, अमेरिकन सायंटिस्ट हे ओरडून सांगतायत की तुम्हाला शुगर नको असेल, तुम्हाला फॅट्स नको असतील तर रात्रीचं लवकर जेवा. आणि मग आता आपण म्हणायला लागलो की आमच्याकडे ते हे आधीच सांगितलंय की. पण आता मला वाटतं भारताने डोळे उघडण्याची गरज आहे, कारण आपली देशाची जी ओळख आहे बाहेर जगामध्ये ती डायबेटिक कॅपिटल अशी होते, आणि ते खूप चुकीचं आहे. पुढच्या पिढीसाठी, एकूण आपल्या क्रिएटिव्हिटीसाठी खूप घातक आहे. त्यामुळे संध्याकाळी लवकर जेवण्याची संस्कृती रुजवायला हवी. आणि मग जर तुम्हाला संध्याकाळी 6-7 वाजता जेवायचं असेल तर तुम्ही 2 वाजता जेवून तुम्हाला 6 वाजता भूक नाही लागणार आहे. बरोबर. म्हणून मग सकाळचं जेवण 9-10 वाजता करा, आणि ब्रेकफास्ट किंवा सकाळची सुरुवात तुम्ही ड्रायफ्रूटचा एखादा लाडू, कुठला काढा, दूध यांनी सुद्धा करू शकता. आणि 9-10 वाजता जेवणच करायचं नाश्त्याच्या ऐवजी, अगदी पोटभर सावकाश करायचं, आणि संध्याकाळचं जेवण 6-7 वाजता करायचं. म्हणजे हे इंटरमिटंट फास्टिंग सारखं झालं खरं सांगायला गेलं. पण तसं त्याला आपण काय म्हणायचं, उपास, फास्टिंग मध्ये कुठला शब्द आला की उपाशी राहायचंय मला, तशी याच्यात कन्सेप्ट नाहीये. तुम्ही पोटभर जेवायचं आहे. आणि सकाळी पण तुम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे खाऊ शकता. मोजून मापून असं काही करू नका, कारण हिवाळ्यात मला खूप भूक लागते, मग सकाळी मी एखादा लाडू आणि दूध घेतलं तर काही हरकत नाहीये.
उन्हाळा आहे तर मी 2दाच खाईन, पावसाळ्यात आणखी कमी भूक लागेल, कदाचित मी एकदाच खाईन. म्हणजे शरीराचं ऐका आपल्या, किंवा कोणीतरी बाहेर ऋतूनुसार करा, आपल्या शरीरानुसार, आपल्या कामानुसार तुम्ही बदलू शकता. बरोबर. कारण वर्षभर आपली भूक सारखी राहत नाही बघा. बरोबर. ऋतूनुसार आपली भूक बदलते. तर जेव्हा तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग अडॉप्ट करता, त्या काय म्हणायचं, त्या कन्सेप्टमध्ये स्वतःला बसवायला बघता, तेव्हा मला असं वाटतं की एक नकळत ताण येतो. शिक्षा केल्यासारखं तर नाही ना वाटत. असं मला वाटतं की नाही खायचं नाही, 16 तास नाही खायचंय. मग सारखं नाही खायचंय हा शब्द राहतो डोक्यात. तर माझं असं म्हणणं असतं, त्याच्याकडे एवढं काय म्हणायचं, शिक्षा म्हणून त्याच्याकडे पाहू नका. 2दा जेवा, व्यवस्थित जेवा, भूक लागली तर 3ऱ्यांदा सकाळी खा. फक्त रात्री मात्र 7 नंतर खाऊ नका. हे 100%, कारण ते बरेचदा क्रेविंग्ज असतात, भूक नसते. बरोबर. पण डॉक्टर, मला म्हणजे पर्सनली असं वाटतं, ते योग्य आहे का ते सांगा, की आपण स्वतःचा आहार किंवा आपण स्वतःचं डाएट ठरवण्यापेक्षा एकदा आपण जर का तज्ज्ञांकडून जर का ते जाणून घेतलं, ओके, की कारण मला सगळ्याच गोष्टीतलं सगळं नॉलेज नाही, किंवा पॉडकास्ट ऐकून सुद्धा ही एक सार्वजनिक माहिती मिळते, पण माझ्या शरीराला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, त्यासाठी मला असं वाटतं की मग तुम्ही आयुर्वेदाचारी असतील त्यांच्याकडे जा, न्यूट्रिशनिस्ट असतील, डायटिशियन असतील, जे कोणी आहे त्यांच्याकडे जाऊन एकदा प्रॉपर की कुठल्या वेळेला एक जनरल माझा आहार असला पाहिजे, माझ्या शरीरासाठी काय योग्य आहे हे असं घ्यायला. हो, अगदी बरोबर आहे. कारण आयुर्वेद हे कस्टमाइज्ड सायन्स आहे. त्याच्यामध्ये 10 गोष्टींचा विचार केला जातो. बरोबर. प्रकृती, देश, दुष्य, काल, अनल आणि वय, जीवनशैली, या सगळ्यांचा विचार करून एखाद्या व्यक्तीचं अनालिसिस केलं जातं आणि मग त्याला आम्ही सल्ला देऊ शकतो की हे तुझ्यासाठी योग्य आहे. कारण शरीरातल्या दोषांची स्थिती प्रत्येक वेळेस वेगवेगळी असते. आणि आजकाल तुम्ही म्हणताय तसं आपण नॉलेज तर देतोच आहोत, पण तरीही सोशल मीडियाचा आणखी एक साईड इफेक्ट म्हणजे कन्फ्युजन खूप वाढते. करेक्ट. कारण प्रत्येक जण वेगळं सांगते. बरोबर. आणि प्रत्येक जण सांगते ते त्या वेळेस सगळ्यांना बरोबरच वाटतं आणि मग थोडे दिवस तो बदल करून पाहिला जातो. पण हे प्रयोग होतात. त्यामुळे स्वतःला काय सूट होईल याची माहिती तज्ज्ञांकडनं करून घेतलेली कधीही चांगली. कारण प्रत्येकाचा अनुवंशिकता, बॉडी टाईप, कामाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि तज्ज्ञ तुम्हाला त्यासाठी मदत करू शकतात. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे मी हे खास प्रेक्षकांना सांगेन, आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सांगेन, कारण कमेंट बॉक्समध्ये अगदी पर्सनल काही प्रश्न विचारले जातात, त्यावेळेला उत्तर देऊ का नाही शकत, कारण तुमच्या बॉडी टाईपसाठी काय योग्य आहे हे इथे बसून आम्ही उत्तरं नाही लिहू शकणार. त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांकडे जावं लागेल, त्यांना ते चेक करावं लागेल आणि मग ते तुम्हाला सांगू शकतील. त्यामुळे बऱ्याचदा अशी आपण रँडमली उत्तरं इथे देऊ शकत नाही. अगदी जे कॉमन प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो. बरोबर आहे. आमच्याही चॅनलवर आमचं अर्हम आयुर्वेद नावाचं चॅनल आहे आणि त्याच्यावर हमखास पेशंटना कन्सल्टेशन हवं नसाल, पहिल्या दिवशी 12 करून पहा. खास करून केले जातात, तर त्याचा उपयोग होतो का? 100% होतो. फिजिकल त्यामुळे बऱ्याचदा अशी आपण रँडमली उत्तरं इथे देऊ शकत नाही. अगदी. पण मी त्यांना नाही उत्तरं देऊ शकत तपासल्याशिवाय, कारण शेवटी डॉक्टरचा रोल हा क्लिनिकमध्ये पेशंटला चेक केल्यानंतर सुरू होतो. आता मी हे लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा म्हणून हे प्रयत्न चाललेलेच आहेत, पण तुम्हाला वैयक्तिक सल्ला हवा असेल तर कन्सल्टेशन मस्ट आहे. करेक्ट. सो पोटाचा घेर कमी करण्यासाठी आपला आहार विहार हा इम्पॉर्टंट आहेच आहे, पण व्यायाम तुम्ही म्हणाला तसं की हालचाल आपली इम्पॉर्टंट आहे, पण पोटासंदर्भातले जे काही व्यायाम अगदी खास करून केले जातात तर त्याचा उपयोग होतो का? 100% होतो. फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण आपण पोटाला, कमरेला हालचाली होतील अशा हालचाली करायला हव्यात. आणि सगळ्यात सुंदर व्यायाम आहे सूर्यनमस्कार. पोट कमी करण्यासाठी खूप सुंदर आहे. तुम्ही जर सूर्यनमस्कार करत नसाल, पहिल्या दिवशी 12 करून पहा. कुठल्या पार्टला ताण येतोय आणि कुठला पार्ट दुखतोय हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. 100% लोकांचं पोट दुखेल जर सवय नसेल. कारण पोटाच्या मसल्सना जे आहेत ना, जे लॉंगिट्यूड मसल्स आहेत, उभे मसल्स आहेत, त्यांना खेचलं जातं सूर्यनमस्कारामध्ये. आपलं बॅक बेंडिंग खूप कमी झालंय, आपण मागे वाकतच नाही. भुजंगासनामध्ये जे आपण मागे वागतो त्यांनी पोटाचा हा भाग खेचला जातो आणि मग तिथलं फॅट कमी व्हायला मदत होते. त्यामुळे खूप फॅन्सी काही करायची गरज नाही. अगदी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा, शाळेपासून सगळ्यांना शिकवलेला व्यायाम प्रकार आहे. फक्त अवेअरनेस, माइंडफुलनेस खूप महत्वाचा आहे की रोज सूर्यनमस्कार करा, श्वासाकडे लक्ष देऊन करा आणि हळूहळू वाढवत न्या त्याची संख्या, तर खूप सुंदर रिझल्ट दिसतो.
आणि आपल्या चॅनेलवर सुद्धा सूर्यनमस्कार कसे घालायचे त्याचं ट्युटोरियल दिलेलं आहे. श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा हेही खूप व्यवस्थित सांगितलंय. 12 सूर्यनमस्कारांचा सेट आपण तयार केलेला आहे. छान छान. सो ते बघून तुम्ही करू शकता. आणि आता आयुर्वेदामध्ये याच्यासाठी काही औषधोपचार आहेत का, म्हणजे तुमच्या क्लिनिकमध्ये काय आहेत आणि आयुर्वेदिक चिकित्सा काही आहेत का? नक्की आहेत यासाठी. जसं मी सांगितलं, या सगळ्या गोष्टींचा अवलंब केल्यानंतर चिकित्सेचा फायदा होतो. म्हणजे पेशंट्स मला येऊन विचारतात, मॅडम 100% गॅरंटी ना, पोट कमी होणार, वजन कमी होणार? तर मी त्यांना असं सांगते की तुम्ही मला गॅरंटी द्या की मी जे सांगितले ते तुम्ही फॉलो करणार आहात ना. मी जे सांगितलेत आता टिप्स, की आहारात काय पदार्थ टाळायचे, व्यायाम किती करायचा, कसा करायचा, हे सगळं लक्षात ठेवा आणि त्याच्याबरोबर आयुर्वेदिक उपचार करा. तर उपचारांमध्ये काही औषधं आहेत. जसं त्रिफळा खूप चांगलं औषध आहे. फॅट कटर आहे त्रिफळा. ज्यांना पोट साफ होत नाहीये आणि चिकटपणा असतो, कफ प्रकृती असते, त्यांच्यासाठी त्रिफळा हे चांगलं औषध आहे. तुम्ही ते 1 चमचा रोज रात्री गरम पाण्यात घेऊ शकता. पण खूप कोरडेपणा असेल, जर शरीरामध्ये वाताची प्रकृती असेल, तर त्रिफळाने आणखी कोरडेपणा निर्माण होतो. हेच मला विचारायचं होतं, कारण त्रिफळाचे जसे फायदे तसे तोटे सुद्धा आहेत. हो, त्रिफळाने कोरडेपणा निर्माण होऊ शकतो. त्यासाठी मग दुसरा उपाय आहे एरंडेल तेल. खूप सुंदर क्लिन्झिंग करणारा आहे एरंडेल तेल. त्यात पण पुन्हा 2 ऑप्शन्स आहेत, रिफाइंड आणि कोल्ड प्रेस. रिफाइंड तेलाचा तसा म्हणावा तसा उपयोग होतच नाही. त्यासाठी कोल्ड प्रेस जे ऑइल आहे एरंडेल तेल, ते तुम्ही आठवड्यातनं एकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या किंवा आठवड्यातनं एकदा आधी 10 ml घेऊन पहा. 10 ml साधारण 2 लूज मोशन्स व्हायला हवेत. आणि त्या दिवशी पूर्ण हलका आहार घ्यायचा. फक्त साधी मुगाच्या डाळीची खिचडी खायची, दिवसभर लंघन करायचं. असं तुम्ही आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा केलं तर एरंडेल तेलामुळे पचनाच्या संस्थेची शुद्धी होते. आणि दुसरं, अगदी सेल्सपर्यंत पेनिट्रेट करून तिथले दोष काढून आणण्याची शक्ती एरंडेल तेलामध्ये आहे. त्याला वातारी म्हटलं आहे आयुर्वेदात. म्हणजे एखादा सिंह ज्याप्रमाणे हत्तींच्या समूहाचा नाश करतो, त्याप्रमाणे एरंडेल तेल शरीरातल्या वातरूपी सगळ्या विकारांचा नाश करण्यासाठी समर्थ आहे, असं त्याला म्हटलेलं आहे. तर वातामुळे सुद्धा पोट वाढलेलं असतं. मग अशी एक कारण राहिलं आपलं की प्रसूतीनंतर का वाढतं, तर वातदोष वाढलेला असतो किंवा अपान वायूचं संतुलन बिघडलेलं असतं. वाताची गती आहे ती उलट दिशेने, म्हणजे पोटात फुगा किंवा हवा भरल्याप्रमाणे पोट फुगलेलं असतं. नुसतीच चरबी नाही, नुसताच फोफसेपणा असतो. त्यावेळेस एरंडेल तेलाचा खूप छान उपयोग होतो. आणि तिसरा उपचार आहे, काही औषधं आहेत अर्थात, ती प्रत्येक व्यक्तीनुसार देतो. तिसरा सगळ्यांना चालेल असा उपचार आहे पंचकर्म. अतिशय सुंदर रिझल्ट्स आहेत पंचकर्माचे. ज्यांनी एकदा केलंय त्यांना त्याचा अनुभव आलेला असतो. फक्त असं आहे की पंचकर्म ही पुन्हा पुन्हा करायला लागतात. बरेचदा पेशंट्सना काय वाटतं, एकदा पंचकर्म केलं झालं. तुम्ही गाडी आहे तुमची, किती दिवसांनी सर्व्हिसिंग करता? 3-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, अगदी न चुकता करता. आणि आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगसाठी आपल्याकडे वेळ नाही, हे एक सबब असते. तर प्रत्येकाने पंचकर्म आपल्या प्रकृती परीक्षण करून, ऋतूचा विचार करून पंचकर्म वर्षातनं किमान 1दा ते 2दा करणं हे मस्ट आहे. आणि त्याने इतकं सुंदर रिझल्ट्स मिळतात. त्याचं बाय प्रोडक्ट आहे की पोट कमी होतं. पण विशेष कुठली चिकित्सा आहे खास पोटासाठी काही आहे अशी? विरेचन आणि बस्ती असे 2 पंचकर्म आहेत. साधारण 6 ते 7 दिवसांची ट्रीटमेंट असते. त्याच्यात तुम्हाला स्नेहन, स्वेदन, बस्ती तुमच्या प्रकृतीनुसार वेगवेगळे दिले जातात. आणि त्यांनी साधारण 7 दिवसात माझा असा अनुभव आहे की 3 ते 4 इंच पोटाचा घेर कमी होतो. पण म्हणजे ते तिथे जाऊन म्हणजे राहून करावं लागेल की आपण क्लिनिकमध्ये रोज जाऊन येऊन करायचं? काय होतं, पंचकर्म ही सर्व्हिसिंग आहे. जर तुम्ही रेसिडेन्शियल पंचकर्म केलं, कुठे राहून केलं, तर तुमचा पूर्ण फोकस त्याच्याकडे असतो. जेव्हा तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये पंचकर्म करताना, तेव्हा तुमचं अर्ध लक्ष इकडे, अर्ध लक्ष कामाकडे, अर्ध घरामध्ये आणि अर्ध त्या ट्रीटमेंटकडे असतं. त्यामुळे व्यवस्थित पथ्य पाळणं होत नाही किंवा खूप प्रवास होतो, खूप बोलणं होतं. जेव्हा तुम्ही कुठल्याही ठिकाणी रेसिडेन्शियल ठिकाणी राहून करता, तेव्हा एकतर पूर्ण विश्रांती मिळते शरीराला, मनाला. पूर्ण फोकस त्या ट्रीटमेंटकडे असतो. तुमचा आहार आमच्या हातात असतो. त्यामुळे त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स मिळतात. म्हणजे करायला हरकत नाही तुम्हाला, तुमच्या जवळपासच्या वैद्यांकडे जाऊन करायला अजिबात हरकत नाही. पण जिथे राहायची सोय आहे तिथे तुम्ही राहून केलं तर त्याचे रिझल्ट्स अमेझिंग आहेत, हे अगदी नक्की. क्या बात आहे. हे कळणं फार गरजेचं होतं. आणि साधारण
दिवसभरातले किती तासची ट्रीटमेंट असते आणि बाकीचे काय हे routine पण काय आता असतं? हे डिपेंड करतं अर्थात की तुम्हाला काय तक्रार आहे याच्यानुसार प्रत्येकाला डिपेंड करतं. त्यांचं आम्ही एक दिनचर्या सेट करून दिलेली आहे पेशंटशी की सकाळी व्यायाम करणं, आधी काढा असतो मी तुम्हाला पण दिलेला आहे. बरं. अर्हम कषाय नावाचा आमचा हर्बल टी आहे. बरं. चहाला ऑप्शन. बऱ्याच जणांना चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि त्यात पुन्हा साखर जाते, म्हणून आम्ही एक हर्बल टी बनवलेला आहे. साधा आहे, सोपा आहे, पण तुम्ही घेऊन पहा, टेस्टी आहे. तर त्यांनी दिवसाची सुरुवात होते पंचकर्माच्या पेशंटची. नंतर काही योगासनं प्रत्येकाला वेगळी त्यांच्यानुसार दिली जातात. नंतर त्यांचं काही कर्म असतात सकाळच्या वेळेत. जर विरेचन असेल तर वेगळी कर्म, बस्ती असेल तर वेगळी कर्म. मग दुपारी जेवण, विश्रांती, संध्याकाळी पुन्हा एखादं उपकर्म असतं, म्हणजे लेप लावणं, जळवा लावणं किंवा आणखी काही उपकर्म, पुन्हा एखादा बस्ती देणं. हे रोजच्या रोज तपासून मी ठरवते आणि मग स्टाफ किंवा थेरपिस्ट त्यानुसार करतात. आणि संध्याकाळी लवकर झोपणं, 6च्या आत जेवणं, ही सगळी बंधनं काय होतं, पेशंट माझ्या समोर असल्यामुळे 100% पाळली जातात. 7 दिवस तरी पूर्ण होतं ना. आणि त्याची नंतर सवय पण लागते. मी जेव्हा पेशंट्सना, माझेही पेशंट्स लोकल आहेत, त्यांना मी जेव्हा घरी देते तेव्हा मला शंका असते की हे घरी जाऊन नक्की त्या नियमांप्रमाणे सगळं करतायत की नाही. जेव्हा माझ्याकडे पेशंट राहतो तेव्हा मला खात्री असते की जे मी सांगितलंय, जो आहार सांगितलाय, किती वाजता सांगितलाय, तो सगळा 100% फॉलो होतो आणि मग रिझल्ट पण 100% दिसतो. अगदीच. आणि मला असं वाटतं हे सगळं केल्यानंतर डेफिनेटली पोटाचा जो घेर आहे तो कमी होऊ शकतो 100%. आणखी एक आता याच्यात सांगायचं राहिलं, आपण आहार, विहार आणि उपचार याच्यावर बोललो. आपला एक मुद्दा राहिला विचार, आणि तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण तुमचं खानपान, तुमची जीवनशैली अगदी छान असेल तरी सुद्धा विचारामुळे सुद्धा तुमच्या पोटावर फॅट साचू शकतं. स्ट्रेस. येस. आणि त्याच्या मागचं कारण आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे तुमची जीवनशैली, तुमचं, मला बरेच पेशंट विचारतात की मॅडम आम्ही अगदी मोजून मापून खातो, एवढंच खातो, एवढ्या वाजताच खातो, व्यायामही करतो, तरी सुद्धा पोट कसं काय वाढतं. असा बऱ्याच प्रेक्षकांच्या मनात प्रश्न असेल. तर त्याचं कारण सांगते. जेव्हा स्ट्रेस येतो, कुठल्याही कारणाने येतो, उदाहरणार्थ मला मीटिंगला जायला उशीर होते आणि मी ट्रॅफिकमध्ये अडकली आहे, किंवा माझा कुठला आज महत्वाचा इंटरव्ह्यू आहे आणि स्ट्रेस, तुमच्या डोक्यात टिकटिक सुरू झाली की स्ट्रेस हार्मोन रिलीज झालं. आपल्या याच्यात नैसर्गिकरित्या 2 ऍक्शन्स होतात, फाईट और फ्लाईट. त्या पूर्ण मेंदू आपल्या पूर्ण सेल्सना संदेश देतो की सावध राहा, धोका येणार आहे काहीतरी. मग आता धोका कुठला आहे, युद्ध आहे, कुठला हिंस्र प्राणी आहे, की मीटिंग आहे, की बॉस आहे, हे शरीरातल्या सेल्सना कळत नाही की कशाचा धोका आहे. फक्त त्यांना कळतं की धोका आहे. मग आता हा संदेश गेल्यानंतर सेल्स काय करतात, जसं मुंग्या पावसाळ्यामध्ये पुढे पाऊस येणार आहे पण धान्य आधी गोळा करून ठेवतात, किती लगबग असते बघा त्यांची. सेम तशीच प्रक्रिया सेल्समध्ये होते. एकदम धावपळ उडते सेल्सची आणि त्या काय जमा करतात, पुढे संकटाच्या वेळेस कामी यावं म्हणून फॅट स्टोअर करतात. आणि मग हे दिवसातनं किती वेळा होतं तुमच्या बाबतीत, टेन्शन आलंय, धावपळ आहे, रोज होतंय आणि कितीदा होतंय, दिवसातून 5दा 6दा, त्याला काही लिमिटच नाही. आणि ते धोके छोटे छोटे आहेत, पण तुमच्या सेल्सना ते कळत नाहीयेत की कशामुळे होतंय हे. आणि मग ती प्रक्रिया सतत चालू राहते आणि ते स्ट्रेस हार्मोन तुमच्या शरीरात फॅट स्टोअर करत राहतं की कधीतरी कामी येईल. आणि ते कधी खर्चच होत नाही कारण व्यायाम नाहीये पुन्हा. मग आता स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करायचं, स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स प्रत्येक शाळेपासून शिकवली पाहिजेत. कारण पुढच्या पिढीला आपल्यापेक्षा जास्त चॅलेंजेस येणार आहेत आणि बैठं काम आहे शिवाय. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट शिकायला हवं. व्यायाम हा खूप चांगला स्ट्रेस बस्टर आहे, त्यामुळे आउटडोर व्यायाम करायला हवा, जसं सूर्यनमस्कार आहे, जो कुठला व्यायाम आवडतो. स्विमिंग सुद्धा खूप छान व्यायाम आहे. स्विमिंगनी सुद्धा पोटावरचं फॅट कमी व्हायला मदत होते. तर स्विमिंग आहे, सूर्यनमस्कार आहे, मेडिटेशन आहे, प्राणायाम आहे, यांनी दुहेरी फायदा होईल. स्ट्रेस कमी होईल आणि पोटावरचं फॅट सुद्धा कमी होईल. तर हा आणखी एक त्यातला मुद्दा, आपला महत्वाचा मुद्दा. ताण कमी करणं खूप महत्वाचं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्ट्रेस आपल्याला येतोय, बऱ्याच जणांना कळतही नाही आपल्याला स्ट्रेस येतोय, तर तो कमी करणं फार गरजेचं असतं. येस. तर ताण हा अगदीच महत्त्वाचा विषय आहे. आणि तुम्ही म्हणाला तसं बऱ्याच जण आपल्याला कळत नाही की हा ताण येतोय सुद्धा, की आपण इतके यूज टू झालेलो असतो त्याला, आणि तो ताण येत असतो आणि ती घेण्याची सवय लागते. म्हणूनच ही स्ट्रेस मॅनेजमेंट खूप गरजेची आहे. तर स्ट्रेस मॅनेजमेंटवर सुद्धा बोलण्यासाठी इकडे मी खास बोलवलं आहे डॉक्टर वृषाली राऊत. ते आपले एपिसोड संपल्यानंतर त्या येणार आहेत आणि त्या सांगणार. कारण मला असं वाटतं की इथे बरेचसे आयुर्वेदाचार्य येतात,
किंवा ट्रायकोलॉजिस्ट येऊन गेलेले आहेत, सगळे येतात आणि शेवटी त्यांचं असं म्हणणं असतं की ताण, स्ट्रेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कुठल्याही विकारांवरचा. अगदी. तर ते मॅनेज करता आलं पाहिजे. तर त्यावर सुद्धा आपण खूप पॉडकास्ट छान, करणार कारण आहोत. आपल्याला स्ट्रेस टाळता येणार नाही, तो मॅनेज करायला प्रत्येकाने शिकायला हवं. आणि या पुढच्या पॉडकास्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. पण आता आपली राहिली आहे गोल्डन टिप. येस. तर मी आज तुम्हाला एक खास कानमंत्र देणार आहे. 30 दिवसात तुम्हाला फ्लॅट पोट मिळेल असा एक उपाय मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी मलाच आधी सांगा, मला गरजेचं आहे. डे 1 ला काय करायचंय तर पोटाचा घेर सेंटीमीटर्स मध्ये मोजायचा उपाशी पोटी. बर. हा, आणि तुम्हाला किती हवाय ते गोल ठरवायचे. बरं. समजा तुमचा आता 82-83 आहे आणि तुम्हाला 75 हवाय, 70 हवाय. जे काही तुमचं गोल आहे ते तुम्ही लिहून ठेवायचं आहे. हा, आपण स्मार्ट गोल ही कन्सेप्ट ऐकली आहे का तुम्ही? येस येस, आपण चॅनलवर सांगितलंय सुद्धा. होय ना. हा, तर मग गोल कसं असलं पाहिजे? पहिली गोष्ट स्पेसिफिक असलं पाहिजे की किती आहे आणि किती करायचं आहे. तिसरं आहे ए, स्मार्ट मधला अचिवेबल असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एका महिन्यात खूप अनरिअलिस्टिक गोल ठेवू नका की मी 1 महिन्यात 5-6 इंच कमी करणार आहे. तुमच्या आवाक्यातलं ठेवा, कारण कधी कधी खूप अनरिअलिस्टिक गोल ठेवले, अचीव झाले नाहीत तर निराशा येते. बरोबर. ते टाळण्यासाठी अचिवेबल ठेवा. खूप असेल तर थोडं कमी करा आणि दर महिन्यात थोडं थोडं कमी करा. चौथं आहे रिअलिस्टिक, रिलिव्हंट किंवा रिअलिस्टिक. जसं आपण आता बोललो की रियालिटीमध्ये राहा. आपली जीवनशैली कशी आहे? तुम्ही एकदाच उठून 2 तास व्यायाम नाही करू शकणार. पहिल्या दिवशी कराल, नंतर कंटिन्यू राहणार नाही. आणि त्यालाही बॉडी काय करते? एकदम रिॲक्ट करते, रिस्पॉन्ड करत नाही. त्यामुळे सावकाश जा आणि चिकाटीने जा. हे झालं चौथं. आणि टाइम बाउंड. हा, बरेच जण वर्षाच्या पहिल्या दिवशी ठरवतात की मला पोटाचा घेर कमी करायचा आहे, पण तो किती दिवसात करायचा आहे हेच ठरवत नाही. बरोबर. म्हणून ते टाइम बाउंड असलं पाहिजे की मी 3 महिन्यात करणार आहे, मी 4 महिन्यात, 6 महिन्यात करणार आहे. जो काही कालावधी आहे तो लिहून ठेवा. मी तर प्रेक्षकांना म्हणेन की हे सगळं डिक्लेअर करा आणि कमेंट्समध्ये अवश्य शेअर करा. कारण जेव्हा तुम्ही कुठली गोष्ट डिक्लेअर करता, एकमेकांना सांगता, तेव्हा तुम्ही त्याला एक जबाबदार असता की मी हे कुठेतरी डिक्लेअर केलेलं आहे आणि मला हे अचीव करायचंय. त्यामुळे कमेंट्समध्ये नक्की लिहा की किती आहे आज घेर आणि 30 दिवसात किती अचीव करणार आहे. आणि त्यासाठी काय करायचं हे पुन्हा एकदा रिवाईज करते. पहिली गोष्ट, सकाळची सुरुवात जी आहे ती काढ्यानी करा. आयुर्वेदिक बरेच हर्बल टी असतात, त्यांनी करा. दुपारचं जेवण 10 ते 11 मध्ये घ्या. जेवल्या जेवल्या झोपू नका. रोज कमीत कमी 45 मिनिट ते 1 तास व्यायाम करा. व्यायामामध्ये सुद्धा तुम्ही व्हरायटी ठेवू शकता. वेगवेगळे व्यायाम करा, पण सूर्यनमस्कारांना प्राधान्य द्या. दुपारी भूक लागली तर ताक घ्या. ताजं ताक हे फॅट कटर आहे, त्याला आयुर्वेदात मेदोहर म्हटलं आहे. आणि सगळ्यात शेवटचं, रात्रीचं जेवण जे आहे ते 7च्या आसपास करा. एवढं जर तुम्ही फॉलो केलं तर 30 दिवसात पोटाचा घेर नक्की कमी होईल, ही माझी गॅरंटी. क्या बात आहे, सुंदर सांगितलं तुम्ही. म्हणजे त्यामुळे क्लिअर झालं की काय करायचं आहे. आणि मला खात्री आहे की आपले सबस्क्रायबर्स जे आहेत ना, मी कायम म्हणते की आपण एकत्र ग्रो होतोय आणि ग्लो होतोय. का? कारण आपल्याला खूप नॉलेज मिळतं आणि नॉलेज मिळाल्यानंतर मला असं वाटतं की ते सोपं होतं. ते फक्त ऍप्लिकेशन राहतं मग, पण मुळात नॉलेज असणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही खूप छान टिप सांगितली, जे मनापासून धन्यवाद. आणि आता भेट येस मंदा मॅम, काय वाटलं तुम्हाला आजच्या दिवसानिमित्त काय बोलू शकता? गुड मॉर्निंग सर. आजचं मेडिटेशन खूप चांगलं होतं. वर्कआउट, व्यायाम, प्राणायाम हे आपलं खूप चांगलं झालं. आणि आताची माहिती पण खूप छान होती. म्हणजे कसं आपल्या पोटाचा घेर कमी करायचा,
म्हणजे काय खायचं, कधी किती कोणत्या टाइमला खायचं, कसं खायचं, हे सगळी माहिती मिळाली. 9 ते 10 मध्ये जेवण जेवायचं, पुन्हा 1 ते 2 दुपारी ताक वगैरे घ्यायचं, आणि नंतर संध्याकाळचं जेवण 7च्या पहिले करायचं, म्हणजे आपल्या पोटाचा घेर कमी होऊ शकतो. हे अशी खूप माहिती छान मिळाली सर, खूप छान वाटलं. येस येस येस, खूप सुंदर. चला, आज माहिती खूप छान भेटली आणि सर्वांनी खूप छान पण केले. खूप सुंदर. येस सर. अमृताले फिटनेस क्लब मध्ये एवढ्या सुंदर सुंदर माहिती मिळतात, योगा मिळतो, प्राणायाम मिळतो. तर अमृताले फिटनेस क्लब यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करा. आमचे रोजचे रोज व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. यस, यस. यस. वेरी गुड, बहुत बढ़िया। सबने बहुत बढ़िया किया है। यस 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 यस। और उमरानी मैम का वर्कआउट, योगा, प्राणायाम बहुत बढ़िया हुआ है। और हमारा पेट कैसा काम करना है, आहार कैसा होना है, नींद कैसी लेना है, सोच कैसी होना है, और ट्रेस तो होता है, उसको मैनेज कैसा करना है, इतना बढ़िया बढ़िया मालूमात मिली है। तो चलो, अमृतालय फिटनेस क्लब के साथ हम चलेंगे रोज 5:30 बजे से 7 बजे तक, और अच्छे अच्छी बातें सुनेंगे, और अच्छे अच्छे सब कुछ आपको आरोग्य के लिए मालूमात मिलती है। तो हम तो बहुत बढ़िया, यस, फिट रहने वाले हैं अगर अमृतालय फिटनेस क्लब के साथ रहो। अमृत जूस लो, अमृत जूस भी बहुत बढ़िया है हमारा। अमृत जूस लो, अमृतमय बनो, न्यूट्रिशन लो, फिट रहो, एनर्जी ड्रिंक लो, वर्कआउट करो, योगा करो। अभी बोले ना, सुबह 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 उठने के बाद एनर्जी ड्रिंक लेना चाहिए, हर्बल एनर्जी ड्रिंक हम लेते हैं। कौन से फ्लेवर, बहुत सारे फ्लेवर लेते हैं। आप उसके साथ हम अमृत जूस ले रहे हैं, देखो सर, वो भी हर्बल है। तो हम हर्बल के साथ रहते हैं, हर्बल लेते हैं, और 100 साल जीते हैं। तो बहुत बढ़िया। तो देखो, आज का एपिसोड जो देखेगा ना, वो बहुत खुश हो जाएगा। यस। और जो सो गए सो सो गए, जो जागे सो जागे। तो हमारे साथ अमृतालय फिटनेस क्लब यूट्यूब चैनल के साथ रोजाना 5:30 बजे आओ, लिंक मिलेगी, मांगो। हमारे वेलनेस कोचेस है, ऑफलाइन भी अभी स्टार्ट हो रहा है। ऑफलाइन के लिए भी कहाँ पे मिलता है वो भी बोलो, वो भी हो सकता है। तो चलो, हम कल के मीटिंग के लिए रेडी है ना सब? वेरी गुड, बहुत यस. बड़ी ट्रेनिंग होने वाली है। आप भी आओ। अगर जो अमृत जूस लेगा ना, उसको तो ट्रेनिंग फ्री मिल रही है। वहाँ पे दिन भर ट्रेनिंग फ्री मिलती है। बढ़िया बढ़िया 3 स्टार होटल में खाना भी मिलता है। तो अमृत जूस के साथ हम चलेंगे। अमृत जूस लो, और कल की मीटिंग अटेंड करो, ट्रेनिंग अटेंड करो। क्योंकि वो जो अमृत जूस है, जो उसके साथ प्रोडक्ट्स है, वो क्या कंटेंट है, कौन से हमारे शरीर के जो अवयव है उसको कौन सा फायदा मिलता है, क्या फायदा करता है, इसलिए वो यूज क्या होता है वो समझ में आता है। तो बहुत बढ़िया, बहुत खूब, बहुत बहुत अभिनंदन मैम, आपने तो बहुत बढ़िया आज शॉर्ट बट स्वीट वर्कआउट लिया है। हम बोलते हैं ना, ये भी तो ये और आज का जो मस्त मालूमात मिल, वो तो मालूमात कहीं पर भी नहीं मिलती है। इतना बढ़िया, हम तो बहुत खुश हो गए सुन के। आपको कैसा लगा है? आप क्या संदेश देना चाहते हैं? येस सर, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर खरंच आपण खूप लकी आहोत, भाग्यवान आहोत की हॅपी क्लब सदस्य आहोत. आणि हे तर आपण सर्व फॉलो फॉलो आपला घेतच असतो सर. पण जे काही त्रुटी आहेत त्या आपण आजचं जे मेडिटेशन ऐकलं ते आपण पूर्ण करू शकतो, ही गॅरंटी आहे आणि विश्वास आहे सर. आणि कसं आहे सर, हे जे आपण ऐकतो ते आपण तर सगळ्यांना सांगत असतो आणि सगळ्यांचा फॉलोअप घेत असतो. आणि म्हणून आपण नंबर 1 आहोत आणि 100% आपला माइंडसेट आहे सगळ्यात महत्वाचं. मी केव्हा पण सगळ्यांना एकच सांगत असते की आमच्या हॅपी क्लबला येण्याचं एकच कारण की इथं आम्ही माइंडसेट करून देतो. कारण ते कुठंच होत नाही, सगळ्यांना ज्ञान आहे सर. एक एक मिनिट पण कोणी वाया वेळ घालत नाही, की काही ना काही माहिती ऐकत असतात, सांगत असतात, पण स्वतः काहीच करत नाही. तर मला एवढं एकच सांगायचं आहे की आमचा हॅपी क्लब आहे तो 100% माइंडसेट करून देतो आणि विश्वासाने गॅरंटीनं वजन कमी करून देतो. जे त्रुटी आहेत म्हणजे ज्यांना जे आजार आहे ते आम्ही कमी करून दाखवतो. हे एक खूप छान आहे. आणि आजची माहिती ज्यांना म्हणजे पोटाचे इंचेस खरंच कमी करायचे त्यांनी आज गोल ठरवायचा आहे.
की माझं किती वजन कमी करायचे आणि किती इंचेस कमी करायचे. तर हे करण्यासाठी लिहून फायदा नाही, गोल करून फायदा नाही, तर 100% माइंडसेट केलंच पाहिजे. सगळ्यात महत्वाचं आहे आणि आज सगळ्यांनी करायचं आहे. आणि आपण 1 महिन्यानंतर पाहायचं आहे की आपले इंचेस किती कमी झाले. तर आजचा खूपच छान गोल्डन टिप होता सर, आणि ह्याचा आपण सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. आणि आज लिहून ठेवायचं आहे की आपले इंचेस किती आहेत आणि माइंड सेट करायचं की नक्की होणार आहे. तर हे होणारच आहे आणि आपल्यासाठी काही अवघड नाही, कारण आपल्या हॅपी क्लबचा फॉर्म्युलाच आहे की 100% माइंडसेट, 80% गुड न्यूट्रिशन आणि 20% वर्कआउट. आपण हे पाळतच असतो, त्याच्यामुळे नंबर 1 होणारच आहे. तर सगळ्यांनी याचा फायदा घ्या, छानसं गुड न्यूट्रिशन घ्या. आपला जे फॉर्म्युला आहे ते सगळं घ्या. आणि आताच त्यांनी सांगितलं की हर्बल टी, आपण तर ते घेतच असतो. मला खरंच खूप छान वाटतं सर हे सगळं ऐकताना, की आपण ह्याचा म्हणजे भाग आहोत किंवा आपण हे सगळं करतो. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो की आपण नंबर 1 आहोत, राहणारच आहोत. त्याच्यामुळं सगळ्यांनी आमचा हॅपी क्लब जॉईन करा आणि नंबर 1 राहण्याचा प्रयत्न करा. आणि उद्याचं जे इव्हेंट आहे ते सगळ्यांनी यायचं आहे, कारण सगळ्याला ज्ञान आहे की अमृत ज्यूस काय आहे काय नाही, सगळं ऐकतेत. पण इथं पाहण्याची संधी आहे समोरासमोर, जे डोळ्यांनी आपण पाहतो त्याच्यावर विश्वास जास्त ठेवतो. तर विश्वास ठेवण्यासाठी अवश्य उद्या या आणि आजच सरांकडं किंवा माझ्याकडं रजिस्ट्रेशन करा आणि छानसं राहण्याचा प्रयत्न करा. येस सर, थँक्यू सर. रजिस्ट्रेशन साठी तुमचा मोबाईल नंबर सांगा. येस सर, 70 83 49 19 88. या नंबरवर रजिस्ट्रेशन करा. खूप छान झाले. छान ट्रेनिंग आहे. कारण जे प्रमुख आहेत रियांश अमृत ज्यूसचे, त्यांच्यासोबत ट्रेनिंग, समोरासमोर बोलण्याची संधी, चर्चा, हे आता सुरुवात आहे म्हणून मिळते. नंतर तुम्ही 5 वर्षानंतर बघा, त्यांना असं पाहायला गर्दी होईल. आज हे 2-4 वर्ष झाले सुरुवात आहे, आपण सुरुवातीला त्यांच्यासोबत आहोत. तरी 2 वर्ष लेट झालो. तरी असो, काही असो, एखादी चांगली गोष्ट समजायला वेळ लागते. आज समजलंय आम्हाला ना, तर चला आज आम्ही सुरुवात करूया. आणि उद्याची ट्रेनिंग फार महत्वाची आहे, सगळ्यांनी करा. हा, खूप सुंदर. हर हर, हम म्हणतो ना, हर हर रियांश, घर घर रियांश, म्हणजे प्रत्येकाच्या घरीत अमृत असलंच पाहिजे. कारण देवदेवता राक्षस अमृत ठेवत होते, तर आम्ही का बरं नाही ठेवणार. तर चला, आजच्या या कलियुगातील अमृतमय जूस हम लेंगे और अच्छा आरोग्य बनाएंगे, सबके साथ रहेंगे और अच्छा आरोग्य हम बनाएंगे. यस. तो चलो, वेरी गुड. आज के दिन के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. थैंक यू. यस. येस, थँक्यू सर.